गुड इव्हनिंग फ्रेंड्स. पुन्हा आपल्या सर्वांसाठी नेहमीप्रमाणे एक सुंदर आणि दररोजच्या आपल्या डे टू डे लाईफमध्ये उपयोगात येणारा इंग्लिश स्पोकनच्या दृष्टीने एक नवीन पॅटर्न घेऊन येत आहे. पॅटर्न असा आहे, सुरुवातीला आपल्याला मेक शुअर आणि त्याच्या जोडीला एखादं वाक्य आपल्याला घ्यायचं आहे. मग नेमकं या मेक शुअरचा अर्थ काय होणार, की आपण जे करत आहोत किंवा आपण जे बोलणार आहोत किंवा आपण जे सांगणार आहोत त्या गोष्टीची योग्य ती खात्री करून घ्यावी. कारण की खात्री करून जर घेतली नाही तर आपल्या मनात शंका असू शकते. म्हणून आपल्याला काय करायचे आहे, मेक शुअर प्लस सेंटेन्स म्हणजे वाक्य घ्यायचे आहे. एखादी गोष्ट झाली आहे की नाही हे तपासण्यासाठी किंवा खात्री करण्यासाठी हा पॅटर्न वापरतात. वाक्य नंबर 1, मेक शुअर यू गो. तू जाशील याची खात्री कर. मेक शुअर यू गो. आता बघा, या पहिल्या वाक्यामध्ये मेक शुअर आहे आणि त्याच्या जोडीला वाक्य आहे, म्हणजे यू गो हे वाक्य आहे. तर अर्थ काय झाला, मेक शुअर यू गो, तू जाशील याची खात्री कर. मेक शुअर ही इट्स, तो जेवेल याची खात्री कर. मेक शुअर इट्स लॉक, ते लॉक केले असल्याची खात्री कर, म्हणजे कुलूप लावला आहे की नाही वो असं. मेक शुअर टू कॉल, फोन करायला विसरू नका, खात्री करा. मेक शुअर यू स्टडी, तू अभ्यास करशील याची खात्री कर. म्हणजे एखाद्या गोष्टीवर जर आपल्याला शंका असेल तर ती निश्चित करून घ्यावी, त्यावेळेला असा पॅटर्न वापरतात. पुन्हा आपल्याला सराव करता यावा त्यासाठी भरपूर वाक्य आहेत. मेक शुअर शी नोज, तिला माहीत आहे याची खात्री कर. मेक शुअर टू आस्क, विचारण्याची खात्री कर. मेक शुअर इट्स क्लीन, ते स्वच्छ आहे की नाही याची खात्री कर. मेक शुअर यू अराईव्ह, तुम्ही पोहोचलात याची खात्री करा. मेक शुअर टू स्माइल, हसण्याची खात्री करा किंवा हसायला विसरू नका. राईट. पुन्हा बघा, अजून वाक्य आहेत आपल्याकडे. आता पॅटर्न थोडा वेगळा आहे, की आपल्याला सुरुवातीला मेक हा शब्द वापरायचा आहे आणि मेक हा शब्द वापरल्यानंतर ए किंवा एन म्हणजे इंग्रजीमध्ये जे काही आर्टिकल्स आहेत, 3 आर्टिकल्स, तर या ठिकाणी द या आर्टिकलचा आपण अभ्यास किंवा विचार करत नाहीत. आपण ए किंवा एन म्हणजे मेकच्या जोडीला आपण ए किंवा एन हे आर्टिकल्स वापरून शेवटी आपल्याला नाऊन घ्यायचं आहे. नाऊन म्हणजे काय, नाम घ्यायचं आहे आणि त्यानुसार अशा प्रकारची वाक्य बनवायची आहेत. कशी बघा, इंग्रजीत अनेकदा क्रियापदाच्या ऐवजी मेक सोबत नाऊन वापरून वाक्य अधिक नैसर्गिक वाटते. नैसर्गिक म्हणजे काय, नॅचरल वाटते, आर्टिफिशियल वाटत नाही. बघा, मेक चॉईस, निवड करा. आपली निवड जर चांगली असेल तर आपल्याला सवड भेटेल आणि सवड चांगली असेल तर सगळंच चांगलं असेल आणि निवड चुकीची असेल तर मरेपर्यंत त्रास असेल. म्हणून मेक अ चॉईस, निवड व्यवस्थित करा. त्याच्यानंतर मेक अ विश, इच्छा व्यक्त करा. मेक अ गेस, अंदाज लावा. मेक अ प्रॉमिस, वचन द्या. मेक अ मिस्टेक, चूक करा. मेक अ प्लॅन, योजना बनवा. मेक अ डील, करार करा किंवा व्यवहार करा. मेक अन एफर्ट म्हणजे प्रयत्न करा. प्रयत्नांती परमेश्वर, जर प्रयत्न आपला चांगला असेल, आत्मविश्वासाने भरलेला असेल, तर इझिली वी कॅन हॅव सक्सेस. अदरवाईज देर विल नॉट बी अ साइन ऑफ सक्सेस. म्हणजे यश सहज मिळू शकतं, पण जर आपली योजना व्यवस्थित नसेल तर यश मिळणार नाही. मेक अ डील, करार व्यवहार करा. मेक अन एफर्ट, प्रयत्न करा. राईट. त्याच्यानंतर मेक अन एफर्ट, प्रयत्न करा. मेक अन एक्सक्यूज, कारण सांगा, निमित्त करा. मेक अ चेंज, बदल करा. राईट. म्हणजे चेंज इज द लॉ ऑफ नेचर, परिवर्तन संसार का नियम है और वी मस्ट डू दिस चेंज, आपण तो परिवर्तन किंवा तो बदल केला पाहिजे. राईट. तर या मेकच्या मदतीने ए एन वापरून आपण योग्य ते नाऊन घेऊन वाक्य बनवू शकतो किंवा मेक शुअर हा पॅटर्न वापरून पुढे एखादं सेंटेन्स वाक्य घेऊन
देखील आपण वाक्य बनवू शकतो. बघा, इंग्रजी आपल्या मराठी भाषेप्रमाणे, हिंदी भाषेप्रमाणे सुंदर आहे. ही पण एक अलंकारिक भाषा आहे. पण कोणतीही भाषा आपण केव्हा शिकणार? जेव्हा आपण जास्त लिहिण्याचा प्रयत्न करणार, बोलण्याचा प्रयत्न करणार आणि वाचण्याचा प्रयत्न करणार. मी नेहमी सांगतो, रीडिंग इज द बेस्ट वे टू एक्सपांड अवर नॉलेज. जर आपलं ज्ञान आपल्याला वाढवायचं असेल, तर आपलं वाचन असलं पाहिजे. वाचनाशिवाय आपण काही करू शकत नाही. वाचनाशिवाय आपल्याला बोलता येणार नाही, लिहिता येणार नाही, व्यक्त होता येणार नाही, भाषण करता येणार नाही, इव्हन नेतृत्व करता येणार नाही. त्यामुळे आपण बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हा व्हिडिओ निश्चितच आपल्याला आवडला असेल. या व्हिडिओमधून आपल्याला भरपूर काही गोष्टी शिकायला मिळाल्या असतील. तर थँक यू व्हेरी मच. धन्यवाद.